बंधू आणि भगिनींनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलेलो आहे. तो सुविचार व विचार पूर्ण ऐकावा, आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा. बंधू आणि भगिनींनो, समाजाच्या हिताचे तुम्ही कार्य का नाही केले तरी चालेल, परंतु पैसे घेऊन मतदान करू नका बांधवांनो. जर समाजाच्या हिताचे तुम्ही कार्य नाही केले तरी चालेल, परंतु पैसे घेऊन मतदान करू नका. जर तुम्ही पैसे देऊन मतदान केले तर मात्र स्वतःही फसताल आणि दुसऱ्यालाही फसवताल. उदाहरणार्थ, एका गावामध्ये एक तरुण होता. तो उच्च शिक्षित होता आणि तो समाजहिताचं कार्य करत होता. असेच समाजहिताचं कार्य करत असताना म्हणजे सामाजिक कार्य करत होता. म्हणजे सामाजिक कार्य बघून एका नेत्यानं तो आवडला आणि त्याने त्या नेत्यात पक्षाचं काम करायला लावलं. तो पक्षाचंही काम करू लागला आणि त्याचंही काम करत होता. मग असे दिवसामागून दिवस गेले. त्या माणसांनी त्याला पैसे दिले आणि पैसे दिल्यानंतर त्या नेत्याने त्याला पैसे दिले की बाबा जा आणि तुझ्या वस्तीत हा पैसे वाट. वस्तीत त्याने पैसे वाटले. काही पैसे म्हणजे त्याला त्या नेत्याने ₹1,00,000 दिले आणि ₹1,00,000पैकी त्याने 75,000 हे स्वतःजवळ ठेवले आणि 25,000 त्या वस्तीत वाटले. वस्तीत वाटल्यानंतर लोकांनी त्याने वाटल्यानंतर मतदान द्या सांगितलं आणि मतदानसुद्धा लोकांनी दिलं. आणि दिल्यानंतर तो ज्यावेळेस मतदान दिलं त्यावेळेस ते लोक हे झाले आणि त्या लोक मात्र नंतर 5 वर्ष त्याचं काम कोणीच करेना. कारण का, तर तो ज्याने पैसे दिल्यामुळं ज्या नेत्याचं कामच करेना. मला सांगायचं तात्पर्य बनवण्यामध्ये एवढंच की तुम्ही मतदान पैसे देऊन करू नका, तर चांगल्या माणसाने करा. नसतं असं तुमच्यावर वेळ येऊ शकतो. एवढं माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असं तुमच्या कामाचं नाही. तुमच्या मित्राच्या, मैत्रीच्या, नातेवाईकाच्या कोणाचं काम असेल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा. सांगा म्हणजे असे चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठे ना कुठे माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यात सुद्धा काम पडेल. मग तुम्हाला पुन्हा एकदा सर्व विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला सांगायचं मला. धन्यवाद.